नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा इंग्रजी विषयाचा एक लेसन शिकणार आहोत। या लेसनचं नाव आहे AEIOU चे शब्द। या AEIOU पासून सुरू होणाऱ्या शब्दांचे वाचन आणि याचा अर्थ आता आपण पाहूया। लेसन शिकण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळत जाईल। आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यातला पहिला शब्द आहे जो ए ने सुरू होतो, APPLE, ॲपल। ॲपल म्हणजेच सफरचंद, जे सफरचंद आपण नेहमी खात असतो। यातला दुसरा शब्द आहे ANT, अँट। अँट म्हणजेच मुंगी। ही मुंगी आपल्या घरामध्ये आपल्याला दिसत असते। वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही मुंगी पाहायला मिळत असते। याचा पुढचा शब्द आहे AXEX, एक्स म्हणजेच कुऱ्हाड। लाकूड तोडण्यासाठी या कुऱ्हाडीचा आपण वापर करत असतो। तुम्हाला लाकूड तोडायची गोष्ट माहितीच असेल। यातला पुढचा शब्द आहे EGG, एग। एग म्हणजे अंडे। हे अंडे आपण नेहमी खात असतो। तुम्हाला टीव्हीवरची जाहिरात माहितीच असेल, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे। याच्या पुढचं चित्र आहे इंजिनचं, ENGINE, इंजिन। हे रेल्वेचे इंजिन आहे। ह्या इंजिनमुळेच रेल्वे गाडी चालत असते। पुढचं चित्र आहे ई पासून सुरू होणारं ELEPHANT, एलिफंट। एलिफंट म्हणजे हत्ती। जंगलातला सगळ्यात मोठा हा प्राणी आहे। याच्या पुढचं चित्र आहे जे आय पासून सुरू होतं, INK, इंक। आपल्या पेनामध्ये जी शाई भरतो आपण त्याला आपण इंक असे म्हणत असतो। ही इंक बॉटल आहे। पुढचं चित्र आहे जे आय पासून सुरू होतं, INSECTS, इन्सेक्ट। इन्सेक्ट म्हणजेच बारीक बारीक किडे, त्यांना आपण इन्सेक्ट असे म्हणत असतो। याचा पुढचं चित्र आहे जे आय पासून सुरू होतं, ते आहे इंजेक्शन, INJECTION, INJECTION, इंजेक्शन। आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला हे इंजेक्शन देतो आणि त्यानंतर आपण बरे होत असतो। अशा प्रकारे आपण ए पासून सुरू होणारे, ई पासून सुरू होणारे तसेच आय पासून सुरू होणारे शब्द शिकलो। त्यानंतर तुम्हाला ए पासून सुरू होणारा हा शब्द कोणता आहे ते ओळखायचे। त्यानंतर ई पासून सुरू होणारा हा शब्द कोणता आहे, हे कशाचे चित्र आहे ते तुम्हाला बघायचे आहे आणि ते ओळखून त्या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचे आहे। हे आय पासून सुरू होणारे चित्र आहे। ए पासून सुरू होणारे चित्र म्हणजेच ॲपलचे आहे। हे ई पासून सुरू होणारे चित्र एकचे आहे आणि हे आय पासून सुरू होणारे चित्र इंकचे आहे। त्यानंतर तुम्ही जर पुढे गेले तर तुम्हाला ए हा शब्द गिरवून काढायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ई हा शब्द गिरवून काढायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आय हा शब्द गिरवून काढायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ आणि यू पासून सुरू होणारे शब्द दिलेले आहेत। बघा, पहिलं ओ पासून सुरू होणारा शब्द आहे ऑक्स। ऑक्स म्हणजे बैल। दुसरा ओ पासून सुरू होणारा शब्द तुमच्या सर्वांचा परिचयाचा ORANGE, ऑरेंज। ऑरेंज म्हणजेच संत्री। त्यानंतरचा पुढचा शब्द जो ओ पासून सुरू होतो तो म्हणजे OIL, ऑइल, जो आपण गाडीमध्ये वापरतो। वेगवेगळ्या ठिकठिकाणी या ऑइलचा वापर केला जातो। तशाच प्रकारे यू पासून सुरू होणारे पुढचे शब्द बघूया। पहिला शब्द आहे UMPIRE, UMPIRE,
अंपायर. मॅचेसमध्ये अंपायर हा महत्त्वाचं काम करत असतो. आऊट देणे, चौका जाणे, सिक्स जाणे ही काम तो करत असतो. त्यानंतर पुढचे चित्र आहे अम्ब्रेलाचे. पावसामध्ये तुम्ही सर्वजण छत्री वापरतात. हे या छत्रीचे चित्र आहे. UMBRELLA अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजेच छत्री. पुढचं चित्र आहे बघा UNDERLINE अंडरलाईन. म्हणजे एखादा शब्द आपल्याला दाखवायचा असेल तर शब्दाखाली आपण काय करतो, अंडरलाईन करत असतो. हे पुढचं चित्र आहे. अशा प्रकारे आपण हा पाठ शिकलो. त्यानंतर पुढचे चित्र आहे या ठिकाणी ओ म्हणजेच ऑरेंज आणि यू म्हणजेच अम्ब्रेला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ हा गिरवायचा आहे आणि या ठिकाणी यू तुम्हाला गिरवून काढायचा आहे. अशा प्रकारे हा आपण पाठ बघितला. आवडला आमचा व्हिडिओ? असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.